जुगारात सर्वस्व गमावल्यानंतर युधिष्ठिरला आपल्या भावांसह 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञत्व भोगावे लागले. या वनवासात धर्मराज युधिष्ठिरच्या विनंतीवरून महर्षी बृहदश्व यांनी नल दमयंतीची कथा सांगितली. निषाद देशात वीरसेनचा मुलगा नल नावाचा राजा होता. तो अतिशय सद्गुणी, देखणा, सत्यनिष्ठ, सर्वांचा प्रिय, वेदांचा जाणकार व ब्राह्मणांचा भक्त होता. त्याचे सैन्य फार मोठे होते. तो स्वतःही शस्त्रास्त्र चालवण्यात पारंगत होता. तो शूर योद्धा, परोपकारी आणि अप्रतिम देखील होता. त्या काळी विदर्भात भीष्मक नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने दमन ऋषींना प्रसन्न केले आणि त्यांच्या वरदानापासून त्यांना 4 मुले झाली. दम, दंत आणि दमन नावाची 3 पुत्र आणि दमयंती नावाची मुलगी झाली. दमयंती लक्ष्मीसारखी सुंदर होती. निषाद देशातून विदर्भात आलेले लोक महाराज नलच्या गुणांची स्तुती करत असत. दमयंतीच्या कानावरही ही स्तुती पोचली होती. तसेच विदर्भ देशातून येणारे लोक महाराज नलसमोर राजकन्येच्या सौंदर्याची आणि गुणांची चर्चा करीत असत. परिणाम असा झाला की नल आणि दमयंती एकमेकांकडे आकर्षित झाले. दमयंतीचा स्वयंवर झाला, ज्यामध्ये पृथ्वीचे राजेच नव्हे तर देवही आले होते. नलही स्वयंवरला जात होता. देवांनी त्याला थांबविले आणि स्वयंवरात न जाण्यास सांगितले. दमयंती नललाच निवडणार हे सर्वांना आधीच माहिती होतं. सर्व देवांनीही नल राजाचे रूप धारण केले. स्वयंवरात अनेक नल एकत्र उभे होते. खरा नल कोण असेल याचीच सर्वांना चिंता होती. पण दमयंती अजिबात अस्वस्थ झाली नाही. तिने डोळ्यांनी खरा नल ओळखला. सर्व देवांनीही त्यांना नमस्कार केला. अशा प्रकारे दमयंतीने आपल्या डोळ्यांतून प्रतिबिंबित होणाऱ्या भावनांमधून खरा नल ओळखला आणि त्याला आपला जीवनसाथी म्हणून निवडले. नवीन जोडप्याला देवांचे आशीर्वाद मिळाले. दमयंती ही निषाद राजा नलची राणी झाली. दोघेही आनंदात वेळ घालवू लागले. दमयंती ही भक्तांमध्ये मुकुटमणी होती. अभिमान तिला कधीच स्पर्श करू शकला नाही. कालांतराने दमयंतीच्या पोटी एक मुलगा आणि एक मुलगी झाली. दोन्ही मुले त्यांच्या पालकांप्रमाणे दिसायला सुंदर आणि गुणांनी परिपूर्ण होती. काळ नेहमीच सारखा राहत नाही. दुःख आणि सुखाचे चक्र अखंड चालू राहते. महाराज नल जरी सदाचारी आणि सद्गुणी होते, पण त्यांच्यात एक दोष होता, तो म्हणजे जुगाराचे व्यसन. राजा नलला पुष्कर नावाचा भाऊ होता. तो नलपासून वेगळा राहत होता. त्याने त्याला जुगार खेळायला बोलावले. खेळ सुरू झाला. नशीब प्रतिकूल होते. नल सर्व गमावू लागला. सोने, चांदी, रथ, राज्य सर्व काही हाताबाहेर गेले. राणी दमयंतीने प्रतिकूल काळ ओळखून आपल्या दोन्ही मुलांना विदर्भ देशाची राजधानी कुंदिनपूर येथे पाठवले. येथे नल जुगारात सर्वस्व हरले. अंगावरील सर्व कपडे आणि दागिने काढून घेतले. फक्त एकच कपडे घालून शहराबाहेर पडले. दमयंतीही नुसत्या साडीत पतीच्या मागे जाऊ लागली. एके दिवशी नल राजाला सोनेरी पिसे असलेले काही पक्षी दिसले. राजा नलने विचार केला, जर त्यांना पकडले तर त्यांना विकून उदरनिर्वाहासाठी काही पैसे मिळू शकतात. असा विचार करून त्याने घातलेले कपडे काढले आणि पक्ष्यांवर फेकले. पक्षी कपडे घेऊन उडून गेले. आता राजा नलकडे अंग झाकण्यासाठी कपडे शिल्लक नव्हते. दमयंतीच्या दुःखाने नलला स्वतःपेक्षा जास्त दुःख झाले. एके दिवशी दोघंही त्याच कापडाने देह झाकून जंगलात एका झाडाखाली पडून होते. दमयंती थकल्यामुळे झोपी गेली. राजाला वाटले, दमयंतीला माझ्यामुळे खूप त्रास होत आहे. मी हिला इथे या अवस्थेत सोडले तर ती कशी तरी बापापर्यंत पोहोचेल. असा विचार करून त्याने तलवारीने तिची अर्धी साडी कापली. अंग झाकून दमयंतीला तशाच अवस्थेत सोडले. दमयंतीला जाग आली तेव्हा तिला स्वतःला एकटं बघून रडू लागली. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेली ती अचानक अजगराकडे गेली आणि अजगराने तिला गिळायला सुरुवात केली.
दमयंतीची किंकाळी ऐकून एका शिकाऱ्याने तिला अजगराला खाण्यापासून वाचवले. पण शिकारी स्वभावाने दुष्ट होता. तो दमयंतीच्या सौंदर्याने मोहित झाला होता आणि तिला आपल्या वासनेचा शिकार बनवू इच्छित होता. दमयंतीने त्याला शाप दिला आणि म्हणाली, जर मी माझा पती राजा नलशिवाय इतर पुरुषांबद्दल विचार केला नसेल तर या पापी शिकारीचे जीवन आताच संपुष्टात येईल. दमयंतीचे म्हणणे पूर्ण होताच शिकारीला प्राण गमवावे लागले. योगायोगाने भटकत दमयंती एके दिवशी चेदिनरेश, सुबाहू आणि नंतर तिच्या वडिलांपर्यंत पोहोचली. शेवटी एके दिवशी दमयंतीच्या पावित्र्याच्या प्रभावाने महाराज नलचे दुःखही संपुष्टात आले. ते दोघे पुन्हा एकत्र आले आणि राजा नललाही त्याचे राज्य परत मिळाले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.